तसं विचार केला तर माझी तुम्हाला सांगितलं जडणघडणच माझी त्या पद्धतीची नाही आहे. आता तसं जर थेटच जर विचार करायचा झाला तर माझ्या समाजाचे खूप कमी लोक इथं घर असतील. अच्छा. पण अशी काय स्थिती नाही की जो माझ्या समाजाचे सगळे लोक माझ्या पाठीमागे आहेत. सगळ्या लोकांचं मी जर समजा समाजासाठी स्पेसिफिक काम करत असतो तर तुम्हाला असं निदर्शनात उलटी परिस्थिती तयार झाली असती की ते सगळाच समाज माझ्या पाठीशी आहे अशी स्थिती तयार झाली असते. तशी काही परिस्थिती नाही. नाही, खूप सारे लोक माझ्या विरोधात सुद्धा ते माझ्या समाजातले आहेत. मग त्यांना जर आता जर तसं जर परिस्थिती तर त्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं. तर तशी स्थिती असण्याचं काही कारण नाही. आणि महत्वाचं काय आहे, आपण कुठं जन्म घ्यायचा, कुणाच्या घरी जन्म घ्यायचा हे आपल्या हातातलं नक्कीच नसतं. आणि कर्तृत्वाला जात नसते, अजिबात नसते. आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ह्याचा समाजाने विचार केला पाहिजे. कर्तृत्वातून सिद्ध होतं, कर्तृत्वातून त्यांनी हे केलं पाहिजे. आता काही लोकांना ज्यांना आपलं कर्तृत्व दाखवता येत नाही किंवा आपल्या कर्तृत्वावर बोलू शकत नाही, मग दुसऱ्याच्या जातीवर बोलायचं, दुसऱ्याच्या नसलेल्या गोष्टींच्यावर बोलायचं, हे प्रकार आमच्या इथं झालेत. मागच्या निवडणुकीमध्ये थोडाफार तो प्रकार लोकांच्यात झाला. काही प्रमाणात अगदी काही कार्यकर्ते किंवा काही लोक त्याला बळी पडले असतील. परंतु काही क्षणानंतर मला असं वाटतंय की त्या लोकांना सुद्धा कळून चुकले असेल की हा माणूस अशा विचाराचा आहे किंवा नाही. त्यामुळे लोकांना अशा गोष्टीवर एकदा तुम्ही चुकीचं सांगू शकताय, परंतु लोक प्रत्येक वेळी लोकांना तुम्ही हे बनवू शकत नाही, मूर्ख बनवू शकत नाही. लोकांना अगदी वास्तव माहीत आहे की ह्या गोष्टीत मी अडकलेला कार्यकर्ता आहे किंवा नाही.